So, first, welcome all dear friends. Now, today we will discuss the next and most important part of unit number 6, part A, gaseous state. And our today's topic, Thomas Andrews experiment, or simply which is known as Andrews experiment. Okay. Now, what happened actually in that experiment? We'll discuss one by one. What happened in case of Andrews isotherm curve of CO2, that means isotherm of carbon dioxides, etc. Okay. Now this is the most important notice for you. Please fill the exam form, BSc first year exam form. ओके. बघा, माझा आवाज सगळ्यांना येतो. आता आपण मागील लेक्चरमध्ये काय डिस्कस केलं होतं? आपण मागील लेक्चरमध्ये याच्यावर चर्चा केली होती की व्हॉट इज मीन बाय क्रिटिकल फेनॉमेना. ओके, व्हॉट इज ॲक्च्युअल क्रिटिकल फेनॉमेना, म्हणजे क्रिटिकल फेनॉमेना किंवा क्रिटिकल प्रोसेस काय आहे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं. त्यासाठी आपण स्टार्टिंग अशीच केली होती की कन्सिडर किंवा सपोज अ स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर इन टेस्ट ट्यूब, असं इथून आपण सुरुवात केली होती. बरोबर आहे. म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण असं सांगितलं होतं की एक छोटंसं वॉटर आपण काय केलं, एका टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं आणि मग हळूहळू त्या टेस्ट ट्यूबला काय करतो आपण 25 डिग्री सेल्सिअसला हिटपर्यंत हिट केलं, मग 100ला, मग मोर दॅन 374 अशा पद्धतीने आपण त्याला हिट करतोय. तर त्यावेळेस आपल्याला जो डिफरन्स दिसतोय, फेज ट्रान्झिशन जो आपल्याला दिसतो यामध्ये, म्हणजे काय होतं की 25 डिग्री सेल्सिअसला आपल्याला वॉटर मेन्स्कस ही दिसते क्लिअरली, विच इज सेपरेट द वॉटर वेपर्स अँड लिक्विड वॉटर. लिक्विड वॉटर जी आणि वॉटर वेपर जी यांना दोनला सेपरेट करणारी एक मधली वॉटरची मेन्स्कस आपल्याला त्या ठिकाणी कडा म्हणतो आपण मराठीत त्याला, सगळं वॉटरची अशी कडा एक आपल्याला दिसते. 100ला ती थोडीशी कमी होऊन जाते, त्याची जी वॉटर लिक्विड जी आहे त्याची साईज, त्याची जी हाईट आहे ती कमी होते, वॉटर वेपर्स जास्त अमाऊंट असते. आणि मोर दॅन 374 डिग्री सेल्सिअस जर आपण केलं तर त्या ठिकाणी ती जी लेअर आहे, म्हणजे ती जी मेन्स्कस आहे वॉटर मेन्स्कस, ती गायब होते, त्या ठिकाणी राहत नाही, म्हणजे डिस्टिंग्विश आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही. मग ते जे टेम्परेचर आहे आपण त्या ठिकाणी मेन्शन केलं आहे 374 डिग्री सेल्सिअस, किंवा त्यालाच आपण काय म्हटलंय 647 डिग्री सेल्सिअस, हे जे आहे या टेम्परेचरला आपल्याला ह्या प्रोसेस, ही फेनॉमिना त्या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व करायला मिळते. पण दॅट टेम्परेचर इज नोन ॲज, ओके, द टेम्परेचर इज नोन ॲज क्रिटिकल टेम्परेचर अँड विच इज डिनोटेड बाय TC. त्याला डिनोट करतात TC. आता इथे हा फुल स्टॉप दिसतो, ऍक्च्युली हे C आहे, लक्षात घ्या, C पाहिजे इथे, TC. and that saturated vapor pressure created at a 647 degree Celsius, किंवा त्याला कधी कधी मला वाटतं 647.4 केल्विन, नॉट डिग्री सेल्सिअस, 647.4 केल्विन create a saturated vapor pressures, and now that pressure is known as critical pressure. Now the volume at that time, the volume is known as, or is called as critical volume, and which is denoted by VC. ओके, म्हणजे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं तो, आणि त्याच्यानंतर हेही बघितलं आपण व्हॉट इज ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल टेम्परेचर ऑफ वॉटर. तर आपण तिथे बघितले 647.4 केल्विन. ओके, ही जी व्हॅल्यू आहे ही कशाची व्हॅल्यू आहे, क्रिटिकल टेम्परेचरची वॉटरची. व्हॉट इज द क्रिटिकल प्रेशर, दॅट मीन्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ PC. PCची व्हॅल्यू किती आहे ऑफ वॉटर, तर ती पाहिली आपण 2.224 इंटू 10⁻⁷ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता ह्याला आपण ॲटमॉस्फिअर फॉर्ममध्ये सुद्धा घेतो, कारण प्रेशर आपण जनरली म्हणतो 1 ॲटमॉस्फिअर 2 ॲटमॉस्फिअर, तसं हा जो आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं कन्व्हर्शन आपण कशामध्ये करू, ॲटमॉस्फिअर करू. तर दिस व्हॅल्यू इज ॲक्च्युअली इक्वल टू 279.5, म्हणजे 279.5 ॲटमॉस्फिअर एवढं प्रेशर ऑफ वॉटर, दॅट मीन्स इज नोन ॲज अ क्रिटिकल प्रेशर. What is the value of critical volume, that means which is denoted by VC. So VC is equal to 5.87 into 10⁻⁻2 dm cube. आता dm cube म्हणजे लिटर असतं, लिटर पर मोल असं म्हणायचं, किंवा dm cube मोल इनव्हर्स. ओके, ही त्याची व्हॅल्यू आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे लक्षात घ्या, थोडक्यात यामध्ये आपल्याला काय दिसतं, यामध्ये हे लिटर आहे, 5.87 इंटू 10⁻⁻2 डीएम क्यूब मीन्स लिटरमध्ये. हेच आपल्याला ml मध्ये जर बघायचं असेल तर ml ची व्हॅल्यू किती बघा, 58.7 ml. ओके, 58.7. आता त्याला CM क्यूब म्हणजे ml आणि DM क्यूब म्हणजे लिटर, हे लक्षात घ्या. ओके, इफ द टेम्परेचर ऑफ द ट्यूब इज राइज बियॉन्ड 647.7 केल्विन,
ओनली वॉटर वेपर विल बी एक्झिस्ट इन द ट्यूब. ते तर आपण बघितलंच, मागाशीच म्हटलं आपण, या डायग्राम मध्ये दिसतंय की या टेम्परेचरच्या वरती गेलं तर फक्त फक्त काय दिसेल, वॉटर वेपर्स आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि हे बघा, हे व्हॅल्यूज दिलेले आहेत आपल्या अमोनियाची, वॉटरची, कार्बन डायऑक्साईडची. बघा, कार्बन डायऑक्साईडची टीसी व्हॅल्यू जी आहे, क्रिटिकल टेम्परेचर ऑफ कार्बन डायऑक्साईड इक्वल टू 31.0, ओके, व्हाईल क्रिटिकल प्रेशर इक्वल टू 73 ॲटमॉस्फिअर. तसंच मिथेन आणि हे मर्क्युरी याची व्हॅल्यू आपल्याला सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर आपण पुढे महत्त्वाच्या डेफिनेशन घेतल्या त्याच्यानंतर. त्या डेफिनेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण जस्ट एका मिनिटात आपण रिकॉल करू. व्हॉट इन बाय क्रिटिकल टेम्परेचर? द टेम्परेचर अबोव्ह विच द गॅस कॅनॉट बी लिक्विफाय no matter how much pressure is we apply, okay, maybe apply, such temperature is known as the critical temperature of that gas. त्या गॅसचं ते क्रिटिकल टेम्परेचर आहे. फॉर एक्झाम्पल, क्रिटिकल टेम्परेचर ऑफ कार्बन डायऑक्साईड इक्वल टू 31 डिग्री सेल्सिअस. नाउ क्रिटिकल टेम्परेचर ऑफ वॉटर इक्वल टू 374 डिग्री सेल्सिअस. हे वेगवेगळं आहे. ओके, now what is the critical pressure? The pressure required for the liquefaction of gas at critical temperature. Pressure required for the liquefaction of gas at critical temperature is known as the critical pressure. आणि critical pressure ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला कार्बन डायऑक्साईडची 73. किती आहे? 73 ॲटमॉस्फिअर. आणि वॉटरची किती दिलेली आहे, म्हणजे वॉटर व्हेपर जे दिसतात त्याची व्हॅल्यू जी आहे ती 279.4 ॲटमॉस्फिअर. सॉरी, हां, ॲटमॉस्फिअर. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू डिफाईन क्रिटिकल व्हॉल्यूम? क्रिटिकल व्हॉल्यूम काय आहे? ओके, द व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ गॅस, 1 मोल गॅसचा व्हॉल्यूम किंवा ॲट क्रिटिकल टेम्परेचर आणि क्रिटिकल प्रेशर. म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर आणि क्रिटिकल प्रेशरला तो जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम इज नथिंग बट क्रिटिकल व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घेऊ. बघा, ॲट 647.4 केल्विन, दॅट मीन्स क्रिटिकल टेम्परेचर, अँड 279 पॉइंट समथिंग atmospheric pressure. At that time, water vapor, तिचा व्हॉल्यूम जो आहे, occupy the volume, that volume is known as critical volume, and now which is equal to 58.7 ml. 58.7 ml. ml मध्ये म्हटलं, ही व्हॅल्यू आपल्याला सगळ्यांना माहित आहे. ओके, चला नेक्स्ट पार्ट आता, आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, थॉमस अँड्र्यूज एक्सपेरिमेंट. ओके, थॉमस म्हणजे आता अँड्र्यूज एक्सपेरिमेंट जरी पुस्तकात म्हणलं असेल, ऍक्च्युअली त्याचं नाव काय? थॉमस आहे. त्या सायंटिस्टचं नाव काय? थॉमस आहे. बघा, इथं आपण लिहिलंय की थॉमसनी इन 1863 त्यांनी काय केलं, स्टडी केली प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर याच्या रिलेशनशिपची स्टडी केली बाय युझिंग कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड घेतला आणि त्याने 1863 मध्ये त्यांनी काय केलं, हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. कार्बन डायऑक्साईड घेऊन एक्सपेरिमेंट त्यांनी काय केला, परफॉर्म केला. ओके, म्हणून त्या एक्सपेरिमेंटला थॉमस अँड्र्यूजने तो एक्सपेरिमेंट केला आहे. त्याने ग्राफ प्लॉट केला CO2चा डिफरंट, मग त्याला नाव दिलं अँड्र्यूज एक्सपेरिमेंट. ओके, ऍक्च्युअली ते काय, थॉमस अँड्र्यूज आहे. ओके, नो आता या थॉमस अँड्र्यूजनी काय केलं बघू आपण आता. आता या ठिकाणी काय, या ठिकाणी लिक्विफाय जो गॅस होतो, ओके, आता फॅरेडे असेल किंवा इतर सायंटिस्ट असेल, मायकल फॅरेडे नावाचा सायंटिस्ट किंवा इतर सायंटिस्ट, यांनी काय केले आहे, यांनी वेगवेगळे लिक्विफाय गॅस लिक्विफाय करण्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले. वेगवेगळे एक्सपेरिमेंट त्यांनी काय केले, त्या ठिकाणी परफॉर्म केले, वेगवेगळे एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी मांडले. पण आता या अँड्र्यूजनी काय केलं, मग पर्टिक्युलर एक गॅस घेतला पहिला, समजा त्यामध्ये त्यांनी स्टडी करताना वेगवेगळे गॅस त्यांनी ऑब्झर्व केले पहिले. ओके, आणि त्याचा गॅस कसा कॉम्प्रेस होतो, काय होतं याचाही जो अभ्यास केला, रूम टेम्परेचरला त्याची कंडिशन, लिक्विफिकेशन कंडिशन काय आहे ते सुद्धा पाहिलं. म्हणजे थोडक्यात त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय, म्हणजे आपण जसं म्हणू की बाय कॉम्प्रेसिंग गॅस ॲट रूम टेम्परेचर. मग आता कोणकोणता गॅस आहे, SO2, CO2, अमोनिया एक्सेट्रा कुड बी लिक्विफाय, म्हणजे कार्बन डायऑक्साईड झालं, सल्फर डायऑक्साईड झालं, अमोनिया झालं, हे जे. ओके, द गॅसेस लाईक O2, N2. आता हे जर आपण याचा विचार केला तर ॲटमॉस्फिअरमध्ये लिक्विफाय करू शकत नाही आपण, O2 करू शकत नाही, N2 करू शकत नाही, S2 करू शकत नाही. ओके, मग हे जे याचं कॉम्प्रेसिंग, याचं जे फेनॉमेना ह्या ॲट रूम टेम्परेचरला, वरच्या गॅसच्या फेनॉमेना ह्या रूम टेम्परेचरला काय असतं याचं ऑब्झर्वेशन त्यांनी केलं. आणि त्यावरून त्यांनी 2 टाईपचे गॅसेस क्लासिफाय केले, एक परमनंट गॅस आणि दुसरं म्हटलं टेम्पररी गॅस. आता असं कशामुळे, कारण नॉर्मल रूम टेम्परेचरला जो गॅस गॅसियस फॉर्ममध्ये त्याचा लिक्विफाय होऊ शकत नाही, तो त्याला नाव दिलं त्यांनी परमनंट गॅस. जसं की आता आपण ऑक्सिजन घेतो, हा नॉर्मल रूम टेम्परेचरला आपण तो घेतोय, त्याचं लिक्विफिकेशन होत नाही म्हणून आपण त्याला इझिली काय करू शकतो, इनहेल करू शकतो. ओके, रूम टेम्परेचरला तो आपण इझिली काय करू शकतो, इनहेल करू शकतो. मग नायट्रोजन गॅस असेल, नंतर हायड्रोजन असेल, वॉटर असेल, हे जे आहे हे परमनंट गॅस झाले. कारण काय आहे,
हे जे गॅस आहे लिक्विफाईड होत नाही बाय कॉम्प्रेस करून लिक्विफाय होत नाही रूम टेम्परेचरला. ठीक आहे, मग कोणती प्रेशर वगैरे त्याच्यावर अप्लाय केलं तरी. मग हे झाले परमनंट गॅस. नाऊ व्हॉट हॅपन इन केस ऑफ टेम्पररी गॅस. मग टेम्पररी गॅस कोणते, SO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, अमोनिया हे जे आहेत हे लिक्विफाय होऊ शकतात. रूम टेम्परेचरला थोडंसं प्रेशर वगैरे अप्लाय काही केलं आपण, याला काय करता येतं, लिक्विफाय करता येतं. मग हे याला काय म्हणलं, एन टेम्पररी गॅस. म्हणजे अशा वरच्या ऑब्झर्वेशन 2 प्रकारचे गॅस त्यांनी क्लासिफाय केलेले आहेत, टेम्पररी गॅसेस आणि परमनंट गॅसेस. ओके, आता बघा अँड्रूज एक्सपेरिमेंट शोज दॅट दिस क्लासिफिकेशन वॉज इनकरेक्ट. मग आता अँड्रूजनी काय केलं, हे जे एक्सपेरिमेंट आहे, हे जे क्लासिफिकेशन आहे हे इनकरेक्ट आहे. म्हणजे कशावरून, म्हणजे हे जे अदर सायंटिस्ट होते, फॅरेडे, मायकेल फॅरेडे किंवा इतर जे सायंटिस्ट यांनी जे या गॅसबद्दलचे क्लासिफिकेशन असेल किंवा याचं कॉम्प्रेसिंग केल्यानंतर लिक्विफाय होतात रूम टेम्परेचरला, यावरून जे टाईप वगैरे मांडलेले आहेत, तर यांनी तो स्वतः जो एक्सपेरिमेंट केला मग त्याच्यावरून त्यांनी काय केलं, ह्या वरच्या गोष्टी काय ठरवल्या, फेल ठरवल्या किंवा इनकरेक्ट ठरवल्या, चुकीच्या ठरवल्या. ही ऑल्सो डिस्कस इसेन्शियल कंडिशन फॉर द लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस. त्यांनी हे सांगितलं की याच्या व्यतिरिक्तही एक इसेन्शियल कंडिशन आहे गॅसला लिक्विफाय करण्याची. म्हणजे रूम टेम्परेचर म्हटलं, प्रेशर म्हटलं, या व्यतिरिक्त जे आहे त्याला क्रिटिकल नाव दिलंय त्यांचे, तेच आपण पाहणार आहोत. ते जे आहे ती वेगळी कंडिशन याला आहे हे त्यांनी डिस्कवर केलं. आणि ती काय कंडिशन आहे ती आता आपल्याला यामध्ये काय करायची, स्टडी करायची, यामध्ये आपल्याला पाहायची आहे. ओके, मग हेच म्हटलं. मग त्याच्यावरून त्यांनी काय केलं की प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर याचं रिलेशनशिप या ठिकाणी आपल्याला दिलंय. ठीक आहे, आता हा एक्सपेरिमेंट पाहण्याच्या अगोदर आपण काय करू, या ठिकाणी एक व्हिडिओ आहे लिक्विफिकेशन ऑफ गॅसेसचा, तो पाहू आपण. म्हणजे आता लिक्विफिकेशन ऑफ गॅस काय, त्याला लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. आपण काय म्हणतो, क्रिटिकल जी डेफिनेशन आपण यामध्ये करतोय ही तर म्हटलंय, द टेम्परेचर अबव विच द गॅस कॅनॉट बी लिक्विफाईड. ओके, दॅट टेम्परेचर, त्या टेम्परेचरच्या वरती गेलं, टेम्परेचर त्याच्यावरती गेलं तर ते टेम्परेचर जे आहे त्या कंडिशनला गॅस लिक्विफाय होणार नाही. मग प्रेशर कोणतंही असो, तर ते टेम्परेचर क्रिटिकल टेम्परेचर म्हटलं. मग आपल्याला ह्याच क्रिटिकल टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम जो आहे याच ठिकाणी या अँड्र्यूजने एक्सपेरिमेंटमध्ये त्याचा उल्लेख केला आहे, तो आपण आता यामध्ये बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपल्याला हा एक व्हिडिओ बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये अँड्र्यूजच्या एक्सपेरिमेंटची थोडीफार माहिती, आपल्याला लिक्विफिकेशनची माहिती आपल्याला यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर मी व्हिडिओ प्ले केल्यानंतर त्याचा आवाज येतो का एकदा सांगा, म्हणजे मग आपण कंटिन्यू करतो. Liquefaction of हा, आवाज आला होता का सगळ्यांना? आला होता ना, व्हिडिओचा आवाज आला होता ना? हो सर. बरं बरं बरं, ठीक आहे. चला मग मी आता व्हिडिओ प्ले करतोय. ठीक आहे, सगळ्यांनी माईक म्यूट करा. Of gases. In this video, we will discuss in detail about a liquefaction of gases. Thomas Andrews performed some experiments on carbon dioxide gas to understand pressure, temperature, volume relations in both gaseous and liquid state. बघा इथे ही माहिती काय दिली आहे ना, आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार म्हणतात, त्यांनी लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस याचा अभ्यास करणार आपण. ओके, आता थॉमस अँड्र्यूज हा जो सायंटिस्ट आहे यांनी काय केलं, प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम. हॅलो हॅलो, मला वाटतं नेटवर्क गेलं होतं काय की. ओके ओके, ठीक आहे, चला आपण कंटिन्यू करू. म्हणजे या एक्सपेरिमेंट मध्ये प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन मांडलं आहे. कोणत्या गॅसचं, CO2चं. 2 कंडिशन मध्ये, एक लिक्विड कंडिशन मध्ये सुद्धा आणि गॅस कंडिशन मध्ये सुद्धा. He plotted different graphs of pressure versus volume for carbon dioxide gas number of times at constant temperatures. Such curves are isotherm. At 48.1 degrees Celsius temperature, the curve is hyperbola and obeys Boyle's law. Thus, the gas behaves as ideal gas at this temperature. At this temperature, gas cannot be liquefied even by applying high pressure. As the temperature is lowered, gases show deviation from ideal behavior.
At 30.98 degrees Celsius temperature and 73 atmospheric pressure, liquid carbon dioxide appears for first time. This temperature is the critical temperature, that is Tc. Volume of 1 mole of gas at critical temperature is called critical volume, that is Vc, and corresponding pressure is called critical pressure, that is Pc. Altogether, Tc, Vc, Pc are called critical constants. With increase in pressure, more gas converted into liquid and volume reduces. Gradually, all gaseous carbon dioxides get converted to liquid state. Further increase in pressure causes no effect on the volume as liquid is incompressible. At 21.5 degrees Celsius, gaseous carbon dioxide exists up to point B. At point B, that is 60 atmospheric pressure, liquefaction of carbon dioxide starts. It continues till point C, where liquefaction is complete and gas is fully condensed. At 13.1 degrees Celsius and 50 atmospheric pressure, the liquefaction starts at I and complete at point J. Thus we can say that the gas can be liquefied easily at lower temperature and lower pressure. Conclusions from graphical study. In the region to the right of dome-shaped curve and to the right of 30.98 degrees Celsius isotherm, carbon dioxide is in gas phase. However, to the left of dome-shaped curve and left of 30.98 degrees Celsius isotherm, carbon dioxide is in liquid phase. In the region below dome-shaped curve, both liquid phase and gaseous phase occur simultaneously, and so this is the two-phase region. Here there is equilibrium between the two phases. It is possible to change a gas into liquid or liquid into gas by a process in which there is only one phase anytime. For example, gas phase can be converted to liquid phase by going via the curve A, F, G to H. It is found that all gases show same behavior as that of carbon dioxide. Since there is continuity between gaseous and liquid state, so we use the term fluid to recognize their continuity. Following tables show values of critical constants of some substances. Here we complete topic on liquefaction of gases. हॅलो, हे बघा इथे व्हॅल्यू दिलेल्या आहेत तर त्या आपल्याला या कार्बन डायऑक्साईडची पर्टिक्युलर व्हॅल्यू यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. म्हणजे लक्षात आलं. आता या ठिकाणी काय दाखवलंय आपल्याला, हे जे तीन यामध्ये कर्व दिसतात, हे डोम दाखवले त्यांनी. पहिला हा दाखवला आहे, हा यामधला हा यावर. तर हा जो हा गॅसियस फेज आहे, ही जी लिक्विड फेज आहे, पण हा जो दिसतोय कर्व यामधला म्हणजे यांनी म्हटलं ए एफ, या घेतला यामधले ई, हा जो पॉईंट घेतला म्हणजे हे जे एवढा कर्व जो आहे एवढा यामधला, हा दोन्ही फेज यामध्ये आपल्याला काय करायला स्टडी करायला दिसतात. एक लिक्विड फेज आहे ही आणि गॅसियस फेज आहे. लिक्विड फेज आहे, अबोव दॅट फेज, त्या फेजच्या वरती मात्र गेलं तर फक्त इथं काय राहील की गॅसियस फेजच राहील. फक्त काय राहील, गॅसियस फेज राहील त्या टेम्परेचरच्या वरती. आणि ते टेम्परेचर इथे जरी आता आपल्याला याच्यामध्ये त्याने डिग्री सेल्सिअस मध्ये दिलं असेल, पण ते ऍक्च्युअली आपण ते काय करू शकतो, केल्विन मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. उदाहरणार्थ 30 मेन तो ग्राफ कोणता आहे, हा आहे तो, लक्षात घ्या.
30.98 डिग्री सेल्सिअस. तर 30.98 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय, आपल्या आपण जे पुस्तकातला ग्राफ पाहणार आहोत त्यामध्ये येतो 303 म्हणजे 303.98 डिग्री सेल्सिअस. कारण तुम्हाला माहिती आहे डिफरन्स जो आहे तो 273 केल्विनचा डिफरन्स असतो. म्हणजे डिग्री सेल्सिअसचं रूपांतर तुम्हाला जर केल्विन मध्ये करायचं असेल तर 273 म्हणजे 273 प्लस करायचं, आणि केल्विनचं डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं असेल तर 273 मायनस करायचं. आता इथे सगळ्या व्हॅल्यू डिग्री सेल्सिअस मध्ये केलेल्या आहेत, आपण त्याला केल्विन मध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. कारण आपल्याला पुस्तकात व्हॅल्यू जी दिलेली आहेत त्या केल्विन मध्ये दिल्या, म्हणून आपण त्या अनुषंगाने त्या व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो, घेऊ शकतो. बरोबर आहे. ओके. आता त्यामध्ये त्याच्यानंतर एक 21चा पॉईंट आपल्याला यामध्ये दिलेला आहे 21.5 डिग्री सेल्सिअस. ते जे आहे ते आहे 294 म्हणजे 294.5. ही सुद्धा व्हॅल्यू त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लिहिता येऊ शकते, कारण हे डिग्री सेल्सिअस मध्ये आपण त्याला केल्विन मध्ये देऊ. ठीक आहे. ओके. असो आता आपण ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट परफॉर्म म्हणजे हे आता व्हिडिओ बघितला, आपल्याला थोडक्यात एक आयडिया आली की आम्हाला बघायचं काय यामध्ये. ठीक आहे. बघा या एक्सपेरिमेंट मध्ये काय आहे. त्यांनी काय केलं, आता आपल्याला याच्यावरून कळलं व्हिडिओवरून की अँड्र्यूजनी काय केलं, कार्बन डायऑक्साईड जे आहे, कार्बन डायऑक्साईड घेऊन प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर याचं रिलेशनशिप असलेला ग्राफ त्यांनी काय केला, आपल्याला स्टडी केला आणि ग्राफ प्लॉट केले. वेगवेगळे कर्व त्यांनी आपल्याला दिले, मग त्याला आयसोथर्म म्हणलं. त्याला काय म्हणलं, आयसोथर्म. ओके. बघा, ही इन्क्लोज अ डेफिनेट क्वांटिटी ऑफ गॅसियस CO2 इन अ ग्लास ट्यूब. म्हणजे त्यांनी काय केलं त्या एक्सपेरिमेंटमध्ये, जो आपण एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलं की आपल्याला साईडनी काय केलं, एक ट्यूब दाखवली होती. त्या ट्यूबमध्ये CO2 हा गॅस त्यांनी भरला सुरुवातीला, गॅसियस फॉर्म. लक्षात घ्या, लिक्विड फॉर्म नाही, गॅसियस फॉर्म CO2 त्यांनी भरला. टेम्परेचर ऑफ द गॅस केप्ट कॉन्स्टंट अँड व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस ॲट डिफरंट प्रेशर वेअर मेजर. त्यांनी काय केलं, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं. बघा लक्षात द्या सगळ्या जणांनी, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आणि ते गॅसनी जो व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे, द व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द गॅस. ओके. हा जो गॅस आहे या गॅसचा व्हॉल्यूम डिफरंट प्रेशरला स्टडी केला. म्हणजे प्रेशर इन्क्रीज केलं, प्रेशर डिक्रीज केलं, प्रेशर इन्क्रीज आणि डिक्रीज केलं. आणि त्यांनी काय केलं, हे बघा इथे प्रेशर आहे, ते प्रेशर इन्क्रीज डिक्रीज केलं आणि व्हॉल्यूमवर काय इफेक्ट झाला, त्याचा काय परिणाम झाला, तो त्यांनी काय केला, मग त्याचा अभ्यास केला, ते व्हॅल्यू मेजर केला, ते नोट डाऊन केल्या. ठीक आहे. काय म्हटलं बघा, टेम्परेचर ऑफ गॅस केप्ट कॉन्स्टंट म्हणजे त्यांनी CO2 गॅस घेतला. कशामध्ये घेतला, एका ट्यूबमध्ये, ग्लास ट्यूबमध्ये घेतला. टेम्परेचर त्या ट्यूबचं कॉन्स्टंट ठेवलं, ते गॅसचं कॉन्स्टंट ठेवलं. फक्त प्रेशर त्यांनी काय केलं, वेगवेगळं प्रेशर अप्लाय केलं डिफरंट टेम्परेचरला. त्यांनी मग काय पाहिलं, गॅस जो आहे त्याचा व्हॉल्यूम किती आहे ते त्यांनी नोट डाऊन केला. ठीक आहे. द ग्राफ ऑफ व्हॉल्यूम वर्सेस प्रेशर. मग त्यांनी काय केलं, व्हॉल्यूम वर्सेस प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरनी ग्राफ प्लॉट केला. ओके. द रिझल्टिंग कर्व वॉज कॉल्ड ॲज अ आयसोथर्म. मग त्यांनी ज्या वेळेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर when we plot a graph volume versus pressure, the graph is known as a isotherm. त्या ग्राफला काय म्हटलं, आयसोथर्म. ठीक आहे. लक्षात आलं ना, त्याला आयसोथर्म म्हटलं. मग त्यांनी हे केलं, समजा टेम्परेचर त्यांनी कॉन्स्टंट ठेवलं होतं सुरुवातीचं, आपण असं म्हणू ते 30 डिग्री सेल्सिअस असेल, किंवा आपल्या याच्यामध्ये सांगायचं केल्विन मध्ये झालं तर 303 केल्विन पॉईंट 98 म्हणजे 303.98 केल्विनला त्यांनी सुरुवातीचं ऑब्झर्वेशन केलं असं आपण म्हणू. ओके. मग त्यांनी जो आयसोथर्म मिळतात ते आयसोथर्म हे या ठिकाणी आपल्याला दिसतात. डायग्राम सगळ्यांना दिसते या ठिकाणी, स्क्रीनवर आहे तुमच्या. बघा आता यामध्ये आपल्याला दिसते की समजा आता हा एक पॉईंट आहे, सॉरी हा एक ग्राफ आहे. बघा इथे काय केलं त्यांनी, हा ग्राफ प्लॉट केला, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. आणि तुम्ही सर इथं वेगळे टेम्परेचर दिसायला लागले, आपण तर म्हटलं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. त्यांनी काय केलं, एका फिक्स टेम्परेचरला प्रेशर इन्क्रीज आणि डिक्रीज करून बघितलं. उदाहरणार्थ 221 जो आहे, 221 पॉईंट म्हणजे सॉरी 321.1 केल्विन या टेम्परेचरला, 321 केल्विन या टेम्परेचरला त्यांनी काय केलं, प्रेशर जे आहे ते प्रेशर इन्क्रीज करत गेला आणि प्रेशर डिक्रीज करत गेला. या दोन्ही कंडिशनला त्यांनी व्हॉल्यूम जो आहे इन लिटर काय होतं, इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो याचा अभ्यास केला. तो हा कर्व मिळाला. कोणता मिळाला, हा कर्व आपल्याला मिळाला. मग असंच त्यांनी काय केलं, परत 308 म्हणजे 308.5 केल्विनला परत एक ग्राफ प्लॉट केला. म्हणजे असे त्यांनी ग्राफ प्लॉट केले, असे काय केले, वेगवेगळे ग्राफ त्यांनी काय केले, प्लॉट केले. त्या वेळेस मात्र टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आणि प्रेशर आणि व्हॉल्यूम जो आहे, प्रेशर इन्क्रीज करत गेले आणि त्यावेळेस व्हॉल्यूम जो गॅसचा तो काय होतो त्यांनी ते स्टडी केला, त्यांनी त्याचा अभ्यास केला. लक्षात येते.
आणि म्हणून ते या ठिकाणी आता हे दिसतं नाही, 5वा ग्राफ आहे, 4था ग्राफ आहे, हा 3रा ग्राफ आहे, हा 2रा, हा पहिला, म्हणजे असे ग्राफ दिले, फर्स्ट ग्राफ, सेकंड ग्राफ, थर्ड ग्राफ, फोर्थ ग्राफ, फिफ्थ ग्राफ. प्रत्येक ग्राफचं, प्रत्येक याचा कर्वचं त्यांनी टेम्परेचर वेगळं, म्हणजे एका ठराविक टेम्परेचरला त्यांनी प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशनशिप स्टडी केलंय. मग परत टेम्परेचर चेंज करून परत प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशनशिप त्यांनी स्टडी केलंय. लक्षात आलंय? ओके. मग हाच आता ग्राफ जो आहे, या ग्राफला किंवा या जो कर्व दिसतो आपल्याला, यालाच म्हणायचं आयसोथर्म. म्हणून इथे बघा, आयसोथर्म फॉर कार्बन डायऑक्साईड, म्हणजे CO2 साठी असलेले हे आयसोथर्म्स आहे. मग तुम्हाला म्हणलं डिफाईन आयसोथर्म, तर काय म्हणसाल? ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर किंवा वेन वी प्लॉट ग्राफ प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, सच ग्राफ्स इज नोन ॲज अ आयसोथर्म्स. ओके. आता पर्टिक्युलर तो ग्राफ आपण कोणासाठी वापरला? CO2 साठी. सच ग्राफ इज नोन ॲज अ आयसोथर्म फॉर CO2, कार्बन डायऑक्साईड. क्लिअर? ओके. बघू आता काय केलं. सुरुवातीला काय म्हटलं? कन्सिडर आयसोथर्म. पहिला आयसोथर्म घेतला 286.1, म्हणजे हा जो दिसतोय ना, हा पहिला, हा 286.1 केल्विनला. ओके. म्हणजे थोडक्यात हा पॉईंट येईल, तो हा ए वगैरे, हे असा असा तो ग्राफ या ठिकाणी दिसेल आपल्याला. एक मिनिट, सॉरी. हा म्हणजे ग्राफ आयसोथर्म फर्स्ट. त्या ठिकाणी टेम्परेचर जे डिग्री सेल्सिअस मध्ये दिलं आपल्याला 13.1 डिग्री सेल्सिअस. ओके. तर ABCD हा त्यामध्ये काय असेल त्याचं, तो आयसोथर्म असणार आहे. आणि ऍट ए कार्बन डायऑक्साईड इज एंटरड इन गॅस. म्हणजे आता या ठिकाणी आपण ग्राफमध्ये जाऊ थोडंसं वेगळं. बघा, ए, आता इथे बी आहे, लक्षात घ्या, इथे बी आहे. हा ए, हा बी, हा सी आणि डी दिसतंय ना. हा ए, मी पेन घेतोय म्हणजे तुम्हाला हे बघा, या ठिकाणी हा बी आहे. आता हा जी दिसतोय, आता मी याला ओढतोय इथे, म्हणजे येलो, सॉरी, ग्रीन लाईन जी आहे, हा जो कर्व आहे. ओके. या ठिकाणी हा ग्राफ फर्स्ट, याला म्हणायचं फर्स्ट ग्राफ. या ठिकाणी हा ए जो पॉईंट म्हटलं यांनी, ए जो पॉईंट दिला आपल्याला, तो ए पॉईंट जो असणार आहे, हा ए जो पॉईंट आहे, तो ए पॉईंट काय, कार्बन डायऑक्साईड हा गॅसमध्ये कन्वर्ट होत आहे. कार्बन डायऑक्साईड काय होतो, हा गॅसमध्ये कन्वर्ट होतो. ओके. नाउ इन्क्रीजिंग द प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर रिड्युसेस द व्हॉल्यूम ऑफ गॅस. बघा काय झालं, प्रेशर जसं जसं इन्क्रीज झालं, बघा इकडे काय होतं, प्रेशर इन्क्रीज होत आहे. या ए कडून आपण बी, सी, डी या साईडला काय होतं, प्रेशर इन्क्रीज होत आहे. तर व्हॉल्यूम किती आहे? व्हॉल्यूम मात्र त्या ठिकाणी डिक्रीज होत चालला. व्हॉल्यूम कमी कमी होत चालला. व्हॉल्यूम इकडे चाललाय या साईडला, म्हणजे व्हॉल्यूम काय म्हणे, डिक्रीज होत आहे. म्हणून काय म्हटलं, व्हॉल्यूम डिक्रीजेस. ओके. त्या ठिकाणी काय झालं, व्हॉल्यूम डिक्रीज झाला, रिड्यूस झाला. In accordance with Boyle's law, at point B, the pressure is sufficient to liquefy CO2 at 286 Kelvin. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की जो बी पॉईंट आहे त्या पॉईंटला सफिशियंट प्रेशर आहे, म्हणजे हा पॉईंट, हा बीचा पॉईंट, हा पॉईंट सफिशियंट पॉईंट आहे की ज्या ठिकाणी काय होतं आहे, हे लिक्विड. कारण हा जो पोर्शन आहे एवढा, हा जो डोम दिसतोय आपल्याला, आपण बघितला मागाशी, हा इकडचा जो आहे, हा ए पॉईंट, हा इकडला जो आहे, हा पूर्ण गॅसियस फॉर्म मध्ये, हा लिक्विड आणि गॅस फॉर्म मध्ये, आणि हा लिक्विड मध्ये, इकडला हा लिक्विड मध्ये. मग हे जे आहे, हा पोर्शन जो आहे एवढा, हा पोर्शन लिक्विफाय होत असताना, म्हणून बी पॉईंट जो आहे त्यांचं म्हणणं आहे तो काय होत आहे, सफिशियंट प्रेशर आहे त्यामध्ये गॅस काय होतो, CO2 गॅस लिक्विफाय होतो. हे त्यांनी स्टडी केलं. म्हणजे जस्ट सुरुवात होती त्याची लिक्विफिकेशनसाठी. म्हणून त्या डोम मध्ये आपल्याला लिक्विडही दिसतं आणि गॅसही दिसतो. ओके. द प्रेशर ऑफ द गॅस नाउ रिप्रेझेंटेड व्हेपर प्रेशर ऑफ CO2 ॲट 286.1 Kelvin and it's and remain constant. By increasing the pressure increase केलं आपण CO2 वरचं, more and more gas transfer into liquid. म्हणजे प्रेशर जर आपण पुन्हा वाढवलं, प्रेशर जर आपण वाढवलं, तर मग काय होतं, जास्तीत जास्त गॅस काय होतो, लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे हा जो पोर्शन आहे बघा, हा जो पोर्शन आहे, हा लिक्विड आणि गॅसचा दोन्हीचा आहे. सॉरी, हा लिक्विड आणि गॅसचा दोन्हीचा. पण हा इकडचा जो पोर्शन दिसतो आपल्याला, हा कशाचा आहे, हा फक्त लिक्विडचा आहे. म्हणजे सगळा गॅस लिक्विडमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसतोय, जसं की आपण प्रेशर इन्क्रीज केलं तसं. ओके. सिन्स द प्रेशर इज कॉन्स्टंट ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन, द हॉरिझॉन्टल लाईन BC इज ऑब्टेन. म्हणजे आपल्याला ही जी लाईन आहे, ही BC हॉरिझॉन्टल लाईन, दॅट मीन्स इज पॅरेलल टू दिस ऍक्सिस. या व्हॉल्यूमच्या ऍक्सिसला ही पॅरेलल आहे. म्हणजे ही जी लाईन आहे ही क्लिअर करते यामध्ये की तेवढा जो पार्ट आहे, या प्रेशर, या ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट आहे, लिक्विफिकेशन कंटिन्यू होत आहे. पॉईंट B टू BC किंवा C टू B म्हणू, म्हणजे इकडनं चाललंय ना हे लिक्विड, म्हणजे BC जो आहे हा एवढी लाईन आहे, पॅरेलल आहे. या ठिकाणी प्रेशर जवळपास कॉन्स्टंट आहे, पण गॅसचं काय होत आहे, लिक्विफिकेशन होत आहे. जो CO2 गॅस आहे तसं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन होत आहे. ओके.
along the line two phase of carbon dioxide namely liquid and gas exist. बरोबर आहे, त्या फेज मध्ये म्हणजे तेवढ्या त्या पार्ट मध्ये बीसी या लाईनला. ओके, ॲट to liquefaction of a CO2 is completed. मग लिक्विफिकेशन कंप्लीट झालं, इट एक्झिस्ट एंटर ॲज अ लिक्विड. मग आता तो काय होतो, त्याचा लिक्विड मधला कन्व्हर्शनचा पार्ट काय होतो, सुरू होतो. ओके, म्हणजे हा जो पार्ट आहे तो बीसी लाईनचा पार्ट एवढा लक्षात घ्या. अ लिक्विड इज ऑलमोस्ट नॉन कॉम्प्रेसिबल. आता लिक्विड तर काही कॉम्प्रेस होणार नाही. ओके, liquid in pressure reduces the volume of liquid carbon dioxide to very small extent. Therefore nearby vertical portion CD, म्हणजे वरचा जो पोर्शन घेतला आपण तो सीडीचा पोर्शन, हा सीडीचा पोर्शन. कारण या ठिकाणी काय होणार आहे, आता जे रिमेनिंग गॅस आहे तो लिक्विड मध्ये कन्वर्ट झालेला आहे टोटल. मग त्याचं लिक्विफिकेशन होत असताना हा एवढा पार्ट यामध्ये आपल्याला काय करता येईल, दिसेल की तो लिक्विफाय होत आहे. तो काय होत आहे, गॅस कम्प्लिटली लिक्विड मध्ये आता काय होत आहे, कन्वर्ट होत आहे. आणि टेम्परेचर सुद्धा आपल्याला माहिती आहे, टेम्परेचर आपण किती घेतलंय, 286 केल्विनला यामध्ये. ओके, मग तोच पॉईंट यामध्ये आपल्याला म्हटलंय. म्हणजेच काय, द प्रेझेन्स ऑफ गॅस नाव रिप्रेझेंट vapor pressure of CO2 at 286.1 Kelvin and remain constant by increasing the extent pressure of CO2. More and more gas transfer into the liquid, thereby reducing the volume. Volume reduce होताना दिसतो आपल्याला. म्हणजे जास्तीत जास्त गॅस काय होईल, लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल आणि व्हॉल्यूम मात्र त्यावेळेस डिक्रीज होईल. बघा, इथला व्हॉल्यूम या ठिकाणी आहे. ओके, म्हणजे हा व्हॉल्यूम इथे आहे, याचा व्हॉल्यूम इथे आहे. या ठिकाणी हा व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम काय झाला, कमी होत चालला. आणि या ठिकाणी डीचा जर विचार केला आपण तर हा व्हॉल्यूम त्यापेक्षाही कसा आहे, कमी आहे. लक्षात येते सगळ्यांच्या, ते व्हॉल्यूम त्यापेक्षाही कमी आहे. म्हणजे हेच पॉईंट महत्वाचा त्याच्यामध्ये. ओके, आता ती व्हॅल्यू सुद्धा आपल्याला याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे बघा, कॉम्प्रेस होत असतानाच्या. आयसोथर्म, आता दुसरा आयसोथर्म म्हणजे हा झाला एका आयसोथर्मचा स्टडी केला त्यांनी, एका आयसोथर्मचा स्टडी केला पहिले. ओके, आता दुसरा आयसोथर्मचा स्टडी करायचा. दुसरा आयसोथर्म फॉर्म केला त्यांनी 294.5 म्हणजे 294.5 केल्विनला. ओके, 294 म्हणजे नियर अबाउट 21 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 21.5 डिग्री सेल्सिअस. ओके, 21.5 डिग्री सेल्सिअस या ठिकाणी. आणि तो जो ग्राफ त्या ठिकाणी आयसोथर्म मिळाला तो मिळाला PQRM, हा त्या ठिकाणी काय मिळाला, आयसोथर्म मिळालेला आहे. म्हणजे आता ग्राफकडे जाऊ आपण. आता आपल्याला वेळही थोडंसं कमी राहिला. PQR आणि M हा दिसतो ना, हा ग्राफ या ठिकाणी आहे. PQRM हा एवढा ग्राफ त्या ठिकाणी मिळाला. कोणत्या टेम्परेचरला पण इथे टेम्परेचर सुद्धा दिलेलं आहे बघा, 294.5 म्हणजेच 21.5 डिग्री सेल्सिअस. आणि हे दिले क्रेमिंग ग्राफ सेकंड म्हणतात त्याला. मग यामध्ये सुद्धा आता यामध्ये हे आता ग्राफ ज्याच्याकडे आहे ना तो सहज देऊ शकतो बघा. त्याला म्हणता येईल आपल्या या ठिकाणी हा जो पॉईंट आहे इथून लिक्विफिकेशन काय गॅसियस फॉर्म मध्ये पी पॉईंट मध्ये, क्यू पॉईंट काय होतं, जस्ट स्टार्ट टू लिक्विड. क्यू टू आर पॉईंट जो आहे पॅरेलल टू दी व्हॅल्यूम ॲक्सिस, याला तर पॅरेलल आहे आणि तेवढ्यामध्ये लिक्विफिकेशन होत आहे. बट सेम टाइम त्याच वेळेस काय होत आहे, व्हॉल्यूम जो आहे जसं प्रेशर इन्क्रीज होईल तसं व्हॉल्यूम काय होत आहे, डिक्रीज होत आहे. व्हॉल्यूम काय होत आहे, डिक्रीज होत आहे. म्हणजे आपल्याला हे काय करता येईल, या ग्राफवरून मेन्शन करता येईल यामध्ये. म्हणजे आपल्याला तो थेरॉटिकली वाक्य पाहिलेच पाहिजे असं नाही, आपण त्याच्यावरून तुम्ही ते आता लिहू शकता. आणि तोच पॉईंट यामध्ये दिलेले तेच याच्यामध्ये दिलेले आहे. मग असंच काय केलं त्यांनी, प्रत्येक आयसोथर्म त्यांनी प्लॉट केला. तो आहे 303.98 केल्विनला, म्हणजे जवळपास आपण त्याला म्हणू 30.98 डिग्री. इन गिवन एक्सपेरिमेंट, गिवन अँड्र्यूज एक्सपेरिमेंट, त्यांनी काय केलं, एका ठराविक टेम्परेचरला प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम हा ग्राफ प्लॉट केला. आणि त्यांनी काय केलं, तो ग्राफ प्लॉट केल्यानंतर प्रेशर जे जसं इन्क्रीज होतं किंवा डिक्रीज होतं त्यावेळेस व्हॉल्यूमवर काय परिणाम होतो, गॅसच्या व्हॉल्यूमवर काय इफेक्ट होतो, याचा अभ्यास त्यांनी त्याच्यात केला. तर आपण सुरुवातीला फर्स्ट ग्राफ घेतला ॲट 286.1 केल्विन. ओके, ग्राफ ABCD हा ग्राफ येतो. बघा हा ग्राफ क्लिअर. देन 294.5 केल्विन. ओके, मग 294 पॉईंट दॅट मीन्स 21.5 म्हणजे 21.5 डिग्री सेल्सिअसला त्यांनी काय केलं, हा एक परत PQR आणि M हा ग्राफ प्लॉट केला. तर आपल्याला यामध्ये दिसेल की हा जो P आहे हा प्युअरली गॅसियस फॉर्म मध्ये आहे. गॅस जो आहे त्यावेळेस तो CO2 गॅसियस फॉर्म मध्ये आहे. पण जस्ट Q पासून सुरुवात होते, इट गेट लिक्विफाय. काय होतं, Q पासून
लिक्विफाय होण्यास सुरुवात होते त्यावेळेस त्याचा व्हॉल्यूम सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. म्हणजे हा जो व्हॉल्यूम आहे त्यावेळेचा हा इथे असेल असा. करेक्ट. त्याच्यानंतर काय होईल, प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. प्रेशरची व्हॅल्यू जी आहे जवळपास ती कसं आहे, ही लाईन पॅरलल आहे, कॉन्स्टंट आहे. ओके. ॲट सेम टाइम गॅस काय होईल, लिक्विफिकेशन होण्यास सुरुवात झालेली आहे क्यू पॉईंट पासून आर पॉईंट पर्यंत. म्हणजे व्हॉल्यूम त्या ठिकाणी काय होईल, गॅसचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन झाल्यामुळे व्हॉल्यूम परत डिक्रीज होईल. म्हणजे इकडे काय होत आहे, व्हॉल्यूम हा डिक्रीज होत आहे. आर टू एम वरती हा एम जो आहे, एम पासून परत काय होईल त्याचं, जसं प्रेशर इन्क्रीज केलंय तसं परत तो व्हॉल्यूम काय होईल, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम अजून काय होईल, डिक्रीज होईल. म्हणजे थोडक्यात काय दिसतं याच्यावरून आपल्याला, हा वेगवेगळ्या टेम्परेचरला म्हणजे आयसोथर्म जो प्लॉट केला ॲट 294.5 म्हणजेच आपण काय म्हणतो 21.5 डिग्री सेल्सिअसला, तो हा जो आयसोथर्म मिळतो यावेळेस सुद्धा आपल्याला ऑब्झर्वेशन हे दिसतं यामध्ये की एक पॅरलल लाईन इन बिटवीन मिळते आपल्याला, की ज्यामध्ये गॅस लिक्विफाय होण्यास स्टार्ट झाला आहे, तिथे CO2 गॅसही आहे आणि CO2 लिक्विडही आहे. क्लिअर. ओके. आणि इथं काय दिलं बघा, इन्क्रीजिंग टेम्परेचर ऑफ अ गॅस रिझल्ट इन रिडक्शन ऑफ हॉरिझॉन्टल पोर्शन ओके ऑफ आयसोथर्म अंटिल द टेम्परेचर 303 म्हणजे 303.98 केल्व्हिन. म्हणजे आता इथं बघा या ग्राफवर जाऊ आपण. म्हणजे आता आपल्याला एक दिसतं का बघा, ही बीसी, हा बी इथे, हा बीसी लाईन, नंतर ही QR लाईन काय झाली, पॅरल लाईन जी आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशरची डिक्रीज होत चालली. का, आपण टेम्परेचर वाढवत चाललोय. बघा ना, आता यामध्ये बीसी लाईन मोठी आहे. ओके, या QR पेक्षा. मग वरती जर तिथे वरती तर पॅरल लाईन फक्त एकच पॉईंट आहे ॲट एफ पॉईंट. हाच पॉईंट यामध्ये काय केला मेन्शन केला आहे की तो तिसरा जो ग्राफ आहे तो घेतला आपण 303.98 केल्व्हिन. म्हणजेच आपण त्या ठिकाणी त्या 30.98 डिग्री सेल्सिअस असं म्हटलंय. या टेम्परेचरला जो ग्राफ आपल्याला मिळतोय तो ग्राफ कुठे जाते, हा तो ग्राफ जो हा आहे की एस एफ आणि या ठिकाणी यू, हा जो ग्राफ आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे इथे जर पॅरलल लाईन बघितली तर पॅरलल लाईन नाहीच, फक्त एक पॉईंट आहे. हा एक या ठिकाणी फक्त पॉईंट आहे, तो एफ नी डिनोट केलेला आपण यामध्ये. बट ॲट विच टेम्परेचर 303.98 केल्व्हिन. म्हणजे याचा अर्थ हा तिसरा जो ग्राफ आहे, हा जो पॉईंट मेन्शन केला हा सगळ्यात महत्वाचा आहे. रिड्युसेस द साईज ऑफ हॉरिझॉन्टल पोर्शन. हॉरिझॉन्टल पोर्शन काय झाला, तो रिड्यूस झाला आहे, म्हणून त्याला असा डोम आकार त्या ठिकाणी त्याला आलेला आहे. ओके. ॲट दिस टेम्परेचर द हॉरिझॉन्टल पोर्शन ऑफ आयसोथर्म रिचेस और मेज द पॉईंट EF, आणि तो आपण म्हटलं SFU, हा तो तिसरा ग्राफ आहे. इथे जरी दोन दिलं असेल तर हा ऍक्च्युअल ग्राफ किती आहे, तो तिसरा थर्ड ग्राफ आहे. ओके. ॲट टेम्परेचर अबोव अँड्यूज कन्क्लूड द्यार, म्हणजे या टेम्परेचरवरून त्या अँड्यूजनी कन्क्लुजन लावलं की कार्बन डायऑक्साईड कुड नॉट बी लिक्विफाय ॲट टेम्परेचर अबोव 303.98 केल्व्हिन. म्हणजे थोडक्यात 303.98 केल्व्हिन किंवा त्यालाच 30.98 डिग्री सेल्सिअस याच्या वर जर टेम्परेचर केलं तर तो लिक्विफाय होणार नाही. तो कशामध्ये राहील, गॅसियस फॉर्म मध्ये राहील. बघा ना त्याच्यावरती दिसतं का, हे बघा इथे या पॉईंटच्या वरती या ठिकाणी इकडे सगळं कोणतं आहे, हा पोर्शन कोणता आहे, आपण मगाशीच ते व्हिडिओमध्ये बघितला, हा पोर्शन आहे गॅसचा, हा पोर्शन आहे लिक्विड आणि गॅसचा, आणि हा एवढा जो पोर्शन दिसतो इकडला हा जो पोर्शन आहे हा फक्त लिक्विडचा आहे. मग इकडे लिक्विडमध्ये जाऊ शकतो का, तो नाही. म्हणजे याच्यावरती जर टेम्परेचर घेतलं आपण तो लिक्विडमध्ये जाते. उदाहरणार्थ ॲट 308.5 308.5 केल्व्हिन लिक्विड मध्ये आहे का, हा कर्व कुठे आहे, हा टोटल कशामध्ये गॅसियस फॉर्म मध्ये आहे. त्याच्यानंतर 321 हा टोटल कशामध्ये, गॅसियस फॉर्म मध्ये. म्हणजे याच्यावरून काय सिद्ध, याच्यावरून त्यांनी कन्क्लुजन काय काढलं की जो कार्बन डायऑक्साईड हा 303.98 केल्व्हिनच्या वर जर गेला तर तो लिक्विफाय होत नाही. या आयसोथर्मवरून त्याने काय केलं, कन्क्लुजन काढलेलं आहे. लक्षात आलं. आणि मग ते जे टेम्परेचर, दिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल टेम्परेचर ऑफ कार्बन डायऑक्साईड. आणि तेच टेम्परेचर जे आहे ते कार्बन डायऑक्साईडचं काय आहे, क्रिटिकल टेम्परेचर आहे. ओके. तेच टेम्परेचर काय केलं, क्रिटिकल टेम्परेचर. लक्षात आलं. म्हणजे असा हा या अँड्र्यूजने थॉमस अँड्र्यूजने एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. लक्षात आलं. दिसताना किती अवघड वाटतं आपल्याला, पण आहे ते एकदम इझी. म्हणजे ज्याला कोणाला हे ग्राफ प्लॉट करता आला, थोडक्यात लक्षात घ्या, ही डायग्राम किंवा हा ग्राफ ज्याला आला तो एक्सप्लेनेशन सहज त्याच्यावरून लिहू शकतो. प्रश्न असा आहे सर, मग आता हे A, P हे पॉईंट असं नाही, हे तुमच्या मनाने पॉईंट काही दे, XYZ असे पॉईंट दिले किंवा ABCD असे पॉईंट दिले, कसेही पॉईंट नाव दिलेला तर काहीही फरक पडणार नाही. फक्त मेन्शन करताना आपल्याला बरोबर लक्षात आलं पाहिजे की हा जो पॉईंट आहे ABCD म्हटलं, तुम्ही याला XYZ किंवा PQR असं काहीतरी दिलं तरी काय शेवटी
टेम्परेचर मात्र फक्त मेन्शन करताना हे करावं लागेल. म्हणजे बघा ही साईज काय होते छोटी छोटी, म्हणजे हा डोम काय होत आहे, म्हणजे जो आकार जो आहे पोर्शन जो आहे तो हळूहळू कमी होत आहे, असा असा त्या ठिकाणी काय कमी आकार होत आहे या पॉईंटला. याच्या वरती जर बघितलं एफच्या वरती म्हणजे 303 केल्व्हिनच्या वरती जर आपण ग्राफ घेतलेला असेल तर तो ग्राफ लिक्विडमध्ये आपल्याला अजिबात गेलेला दिसत नाही, म्हणजे गॅस त्यामध्ये CO2 गॅस हा लिक्विफाय होत नाही. म्हणून ते जे टेम्परेचर आहे त्याला म्हणायचं काय म्हणायचं, त्याला क्रिटिकल टेम्परेचर. क्लिअर. आता जो क्रिटिकल आयसोथर्म आपला CO2चा याचा अभ्यास आपण पुन्हा उद्याच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. ठीक आहे, उर्वरित पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. ओके.